मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स, खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. शेततळ्याचा कागद फाडून टोमॅटो पिकाची नासधूस करण्यात आली आहे. कातळवेड्यामधील शेतकऱ्यांचे 5 लाखांचे यामध्ये नुकसान झालंय. पारनेर तालुक्यातील कातळवेडा येथील शेतकरी राजू दादासाहेब गाजरे यांच्या शेतामध्ये अज्ञात व्यक्तीनं घुसून शेततळ्याचं नुकसान करत टोमॅटो पिकाची नासधूस केली आहे. ही गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये शेततळ्याचा कागद फाडण्यात आला आहे. त्यामुळे त्यातील मोठ्या प्रमाणावरील पाणी हे वाया गेलंय. टोमॅटो पिकासाठी उभारलेल्या तारांचा मंडप देखील उद्ध्वस्त करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे 5 लाख रुपयांपेक्षा अधिकचं नुकसान झालं आहे असा दावा करण्यात आलाय. राजू गाजरे यांच्या मालकीची कातळवेडा शिवारामध्ये गट क्रमांक 380 मधील शेती आहे. तर यामध्ये शेततळे तसेच 1.5 एकर क्षेत्रावरती टोमॅटो पीक याची लागवड करण्यात आली होती. 8 जून रोजी रात्री 10च्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं शेततळ्याचा कागद फाडून त्यामधील पाणी हे बाहेर जाऊ दिलं. तसेच टोमॅटो पिकासाठी लावलेल्या तारा कापून मंडपाचं देखील नुकसान केलं. या प्रकरणी राजू गाजरे यांनी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीसने गायकवाड करतायत. मात्र घटना घडून 10 ते 12 दिवस उलटून गेले आहेत. पोलीस प्रशासनाकडून घटनास्थळी भेट देण्यात आली नसल्याचा आरोप शेतकरी राजू गाजरे यांनी केलाय. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये याची खंत त्यांनी व्यक्त केली. या घटनेमुळे परिसरामधील शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. संबंधित आरोपींचा तातडीनं शोध घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळावा अशी मागणी आता केली जाते. नुकसान असे झाले की शेततळ्याचा कागद कापला पूर्ण. टोमॅटोच्या तारा 2 ठिकाणी कट केल्या, म्हणजे पूर्ण प्लॉटच्या. आणि ही घटना रात्रीचं 8 तारखेला रात्रीचं झालेली. पोलीस स्टेशनला गेलो होतो? हो, 10 तारखेला पोलीस स्टेशनला गेलो. काय तक्रार? अज्ञात व्यक्तीने काय नाव माहिती नाही कोणी केलं, परंतु त्यांनी तक्रार दाखल केली की असं झालंय. शेततळ्याचा कागद फाडलाय, टोमॅटोच्या तारा तोडल्यात. टोमॅटो किती ही 6,000 काडी आहे, 1.5 एकर टोमॅटो आहे. आणि ते साधारण किती नुकसान झालं असेल शेततळ्याचा कागद 2.5 लाख रुपयाचा कागद येतो. आणि आता टोमॅटोचे तर काय त्याचं फळच काय हाती नाही लागलेलं. तुम्हाला यापूर्वी काही घटना घडली की तिथं आतापर्यंत अशी घटना घडलेली नाही. पण ही पहिलीच घटना आहे. वाद होता परंतु तो मिटला होता. संशयास्पद व्यक्तीचं नाव पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. आमची नुकसान भरपाई दिली पाहिजे. एवढं नुकसान झालंय आमचं. आज लेकराबाळाच्या तोंडातला घास वाढला गेला, ते सगळं आम्हाला थाटलं पाहिजे. किती खर्च झाला तुमच्या 2-1 लाख रुपये. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.